तर संजय राऊत म्हणतायत पवारांकडे चुकीची माहिती आहे. वडेट्टीवार म्हणतायत पवार साहेब म्हणतायत ते खरं आहे. त्यामुळे आता श्रीगोंद्यावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडते का याकडे लक्ष असेल. दुसरीकडे संजय राऊतांनी 288 मतदारसंघात लढण्याची तयारीही दर्शवली आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर 10 दिवसात मवियाचं जागा वाटप पूर्ण होणार असे स्पष्ट संकेत शरद पवारांनी दिलेले आहेत. ही अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल. गेल्या काही दिवसांपासून तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठका सुरू आहेत. तिन्ही पक्ष एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय 10 दिवसात पूर्ण करणार असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे 10 दिवसात मवियाचं जागा वाटप फिक्स होणार आहे. जागा वाटप पूर्ण झाल्यानंतर तीनही पक्ष त्यांच्या वाट्याला आलेल्या जागांवर कोणकोणते उमेदवार देणार याचा निर्णय घेणार असं शरद पवारांनी सांगितलंय. तसंच आम्ही इच्छुक उमेदवारांबाबत अभ्यास सुरू केल्याची माहितीही शरद पवारांनी दिली. एकत्रित बैठक घेणार आणि त्या एकत्रित बैठकीमध्ये आम्ही एका विचाराने याच्यात भूमिका घेणार. अजून ती बैठक आमची झाली नाही. या अर्ध्या दिवसात होईल. गेले 3 दिवस मुंबईला तिन्ही पक्षाचे नेते बसतात आणि जागांचं वाटप ही प्रक्रिया ते संपवत आहे. एकदा ते वाटप या संबंधीचा निर्णय झाला किंवा तो पक्ष तिथं कोण उमेदवार द्यायचा आहे याचा विचार करेल